दादा, रम है क्या? रम है क्या? ज्योती ज्योती, तू माझ्या मार्गात नेहमी अडथळा होतेस आणि आता तर खूपच जवळ आलीस. पण मी माझ्यामध्ये असलेले सगळे अडथळे दूर करणार आहे. दीपच्या गटारीची तयारी तर केली आहे मी. आता तुला वाटेतून बाजूला करायची वेळ आली आहे. अहो, अरे झालात तयार? हा, कसं दिसतोय? मस्त. थँक्यू. आता ज्योती आल्यामुळे तुमचं काम जरा हलकं झालं असेल नाही? हा, असं वाटतंय तरी. पण तुम्हाला सांगतो, काल तिने जे काही केलंय ना, त्यामुळे मला तर वाटते की तिची खूप जास्त मदत होईल मला. छान. अहो, पण तुमची महत्वाची कामं तुम्हीच करत जा. ज्योतीला नका सांगू. म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं. अहो, ज्योती माझी बहीण असली तरी ती तिथे कामगार आहे ना, आणि तुम्ही मालक आहात. तुम्ही तिला कुठल्याही पद्धतीची सूट दिलेली मला तरी नाही आवडणार. अहो, पण मी तिला कधी सूट दिली? अहो, काल बघितलं ना तुम्ही तिला कसं बोलत होती. तुम्ही तिला दुकानाचे नियम समजून सांगत होता. कस्टमरशी उद्धटपणे बोलू नये हे सांगत होता. पण तिने तुमचं ऐकलं का? नाही, म्हणजे मी पण बोलेन तिच्याशी, पण कामगाराने असं मालकाचं बोलणं न ऐकणं चुकीचं आहे ना. पण मी ती अशी मालक म्हणून नाही वागू शकत. का? अहो, तुम्ही वागायला पाहिजे. इतकी वर्ष तुम्ही मेहनत घेताय, कष्ट करताय. पहिल्याच दिवशी तिचं एवढं कौतुक झालं. अहो, आता तिचं चांगलं काम केलं म्हणून तिचं कौतुक झालं, त्यात काय एवढं? तुम्ही चांगलं काम करत नाही का? अहो, नाही, म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमची महत्वाची कामं जर ती इझिली करायला लागली तर हळूहळू ती सगळंच टेक ओव्हर करेल ना. काही काय बोलता तुम्ही प्रीती? हे बघा, ज्योती माझी बहीण आहे आणि मी तिला चांगलंच ओळखते. हुशार आहे, सगळी कामं पटकन शिकते. तिची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे आणि त्यामुळे 4 लोकांमध्ये तिचं कौतुक पण होतं. पण त्यामुळे हळूहळू तुमची किंमत कमी होऊन तिने तुमची जागा घेऊ नये एवढंच वाटतं मला. अहो, बहीण आहे ती माझी. तिचं चांगलं झालेलं मलाही आवडेलच. पण प्रीती, एक मिनिट. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आज तिचं कौतुक झालंय. उद्या सगळ्यांना असं नको वाटायला की तिच्याशिवाय दुकान चालूच शकणार नाही. आता एवढी वर्ष तुम्ही मेहनत घेताय, हे विसरून तुमची जागा दुसरं कोणीतरी घेईल त्याची भीती वाटते हो मला. पांडू, हाँ साहेब. MJ रोड हाच आहे ना रे? हाच आहे. जरा हळू चालव गाडी. ते मस्कर ज्वेलर्स म्हणून आहे, तिथे थांबायचं आपल्याला. बर. पांडू, गाडी वळव. काय झालं साहेब? मी सांगतो तेवढं कर. गाडी वळव, आपल्याला मीटिंगला जायचंय. बरं.
शाबास पुरी. अगं कामाचा तुझा आजचा दुसराच दिवस आहे, पण तू सगळं काम एकदम व्यवस्थित शिकून घेतलंस. खूप भारी वाटलं. असंच मन लावून काम करत राहा, एकदम पुढे जाशील. हो काका. काका ते काउंटर तेवढं लावून घ्या आणि साड्यांचं लेबलिंग पण राहिलंय ते पण करून घ्यायचंय. आणि अहो काल पैठणीच्या काउंटरवर साड्या तशाच राहिल्या, त्यांची पण प्लीज जरा घडी घालून घ्या. दादा हा अहो, या ज्योतीनं ना सर्व काम स्वतःहून मी सांगायच्या आधीच करून टाकलेलं आहे. सगळं काम झालं. हो हो. तुमची महत्वाची कामं जर ती इझिली करायला लागली, हळूहळू ती सगळंच टेक ओव्हर करेल ना. तिने तुमची जागा घेऊ नये एवढंच वाटतं हो मला. गुड मॉर्निंग जीजू. हा गुड मॉर्निंग. दीप नाही आला तुमच्या बरोबर नाही आज नाही येणार तो. का? आज गटारी आहे ना, आज तो कोणाला सापडत नाही. आज तो फक्त त्याच्या मित्रांसोबत असतो. अच्छा. बरं मी जरा आलो. हो. मी येतो. हो हो. कुणाच्याही हाताला कसं लागत नाही हा? बघतेच मी कसा लागत नाही ते. त्याला कॉल करून ना बोलावून घेते इथे. दीप गायकवाड, आज काहीही झालं तरी मी तुला दारू पिऊ देणार नाही म्हणजे नाही. हे घे हे घे हे घे. चल पटकन तिकडे, पकड 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 पटकन हातावर तिकडे. बाई, पम्या, हे काय बाई सगळीकडे शोधलं, रम कुठेच मिळाले नाही. अरे आपला ब्रँड तर मिळालाय ना, आपला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम त्याचा आहे, त्याच्याशी बोल. तुझे तर हे भाई इथे आहे, इथे. खरंच सॉरी भाऊ. भाई मी अख्ख्या नाशिक मध्ये सगळीकडे शोधलं, पण कुठेच मिळाली नाही. काय यार, असं वाटतं कोणीतरी बंदच केली. इथे सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी भावा. भावा तू सॉरी कशाला बोलतो? अरे एवढी सगळी भारी मॅनेजमेंट केलीच ना. ए केळ्या, दारू महत्वाची. हा दारू महत्वाची. दारू कोणतीही पोटात गेली ना की आपोआप नाचवायला लागते. त्यामुळे आता फक्त एन्जॉय, नो सॉरी, ओनली गटारी. हॅपी गटारी. तू आता तुझा धंदा सांभाळ, मी बसतो. भावा तू नाहीस ना, सगळं मिस करतोय रे आम्ही. आजचा फुल डे मी तुमचाच आहे. 5 मिनिटात बिर्याणी तयार होतीये. ओके, तोपर्यंत चेस करून घेऊ. हो ना भावा, व्यवस्थित भरलाय ना. अरे ज्योतीचा फोन. एक मिनिट, एक मिनिट. हॅलो